जमिनीच्या व्यवहारांवर संपत्ती कर न आकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, सेंद्रिय उत्पादन प्रमाणीकरणासाठी राज्यात 5 संस्था कार्यरत, आंतरराष्ट्रीय कृषी सहलीसाठी कृषी विभागाकडे नवीन 250 प्रस्ताव दाखल, सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना बांधावरच खत बियाणं पुरविणार आणि हाय डेन्सिटी आंबा लागवड तंत्रामुळे दरवर्षी आंब्याचं भरघोस उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. शेतजमिनीच्या व्यवहारांवर यापुढे संपत्ती कर न आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यासाठी सरकारने अतिशय तातडीने कायद्यात सुधारणा केली असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नुकतीच नवी दिल्ली इथं दिली. या संदर्भातील विद्यमान कायद्यातील तरतुदींनुसार शेतजमिनीवर संपत्ती कर आकारला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सरकारने अत्यंत घाईने याविषयीचं सुधारणा विधेयक लोकसभेत नुकतंच सादर केलं. राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन प्रकल्प अर्थात NPOF अंतर्गत सेंद्रिय उत्पादनाचं प्रमाणीकरण करण्यात येतं. हे प्रमाणीकरण करण्यासाठी अपेडाने मान्यता दिलेल्या 7 सरकारी संस्था देशात सध्या कार्यरत आहेत. त्याखेरीज खासगी 17 संस्थाही मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 5 खासगी संस्था महाराष्ट्रात कार्यरत आहेत, असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी नुकतंच सांगितलं. यापैकी 4 संस्था मुंबईत तर 1 संस्था औरंगाबाद इथं सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय कृषी सहलीसाठी कृषी विभागाकडे गेल्या 2 महिन्यात सुमारे 250 नवीन प्रस्ताव दाखल झाले असून त्यासाठी 6,08,00,000 रुपये निधी उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौरे योजनेचा निश्चित लाभ मिळेल, असं राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी म्हटलं आहे. परदेश दौऱ्यासाठी एकूण खर्चाच्या 50% आणि जास्तीत जास्त 1,00,000 रुपये यापैकी कमी असणारी रक्कम कृषी विभागामार्फत अनुदान म्हणून देण्यात येते. याविषयीची सविस्तर माहिती असलेली पुस्तिका कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी खरीप हंगामासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि मागणीप्रमाणे पुरवठा व्हावा यासाठी बांधावरच खतं आणि बियाणे वाटप करण्यात येणार आहेत. बियाणांसाठी 15 मे तर रासायनिक खतांसाठी 30 मे पूर्वी नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात खत बियाणं मिळणार असून गोदामातून खत उचलल्यास अनुदान मिळणार आहे. चांगल्या प्रतीचं बियाणं आणि संरक्षित खत साठ्यातील खत जुन्या दरानं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फळांचा राजा आंबा हे सर्वांचंच आवडतं फळ, त्यामुळे त्याला नेहमीच भरपूर मागणी असते. प्रत्यक्षात आंब्याचं एक झाड 1 वर्षाआड फळ देतं, पण ही झाडं दरवर्षी भरपूर फळं द्यायला लागली तर? हा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात लिंगनूर गावामधील प्रवीण नाईक या शेतकऱ्यानं. व्यवसायानं कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या नाईक यांनी हाय डेन्सिटी आंबा लागवड तंत्राचा यशस्वी वापर करून सलग 5व्या वर्षी भरघोस उत्पादन घेतलं आहे. पहिलं जे प्लांटेशन आम्ही करायचं सुरू केलं, विचार केला तो 3x14 वरती करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे 3x14 वरती आम्ही सऱ्या सोडल्या. सऱ्या म्हणजे बेसिकली चरच काढली. 14 फुटाचं अंतर याच्यासाठी ठेवलं की आतनं मशागत करत असताना ते जे काही कॉस्ट आहे, लेबर कॉस्ट कमी करण्यासाठी ट्रॅक्टरवरनं फवारणी व्हावी, ट्रॅक्टरवरनं मशागत व्हावी, ऑटोमेशनच्या दृष्टिकोनानं तो प्लॅनिंगमध्ये केला. नाईक यांनी 1 एकरामध्ये केसर आणि रत्ना जातीच्या 1000 झाडांची लागवड केली आहे. यंदा एका झाडापासून त्यांना प्रत्येकी 250 ते 300 ग्रॅम वजनाच्या 50 आंब्याचं उत्पादन मिळालं आहे. आंब्याच्या बागेत आंतरपीक म्हणून त्यांनी काकडीचीही लागवड केली आहे. हा प्रयोग त्यांनी 2 एकर क्षेत्रावर केला आहे. हवामानावर आधारित शेती व पशु व्यवस्थापन करताना पिकांची आणि पशूंची पाण्याची गरज या आठवड्यात अधिकतम असेल. भाजीपाला पिकांचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी करावे लागेल. ठिबक सिंचनाद्वारे एका तोटीतून दिवसाकाठी 2 लिटर पाणी द्यावे लागेल. फळबागांना पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यात वाढ करावी.
आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. गहू कमाल 2500 रुपये, किमान 1830 रुपये प्रति क्विंटल. ज्वारी कमाल 1800 रुपये, किमान 1635 रुपये. तांदूळ कमाल 5200 रुपये, किमान 1850 रुपये. हरभरा कमाल 3250 रुपये, किमान 3200 रुपये. गुळ कमाल 3193 रुपये, किमान 2800 रुपये. डाळिंब कमाल 10,000 रुपये, किमान 500 रुपये. केळी कमाल 750 रुपये, किमान 150 रुपये. लिंबू कमाल 5500 रुपये, किमान 300 रुपये. मोसंबी कमाल 760 रुपये, किमान 100 रुपये प्रति क्विंटल. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात हवामान मुख्यतः कोरडे तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअस मध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 41 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 45 अंश सेल्सिअस, किमान 33 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 41 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 42 अंश सेल्सिअस, किमान 29 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 41 अंश सेल्सिअस, किमान 29 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 41 अंश सेल्सिअस, किमान 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.